वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान यांच्याकडून विविध पदांची भरती जाहीर झालेली आहे. पदांची नावं आहेत क्लर्क, असिस्टंट, स्टेनोग्राफर, अकाउंटंट, क्लिनिकल असिस्टंट आणि इतर बऱ्याचशा जागा उपलब्ध झालेल्या आहेत. सरकारी नोकरी आहे. वेतन 25,000 ते 90,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. पात्रता आणि इतर डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. चला तर मग या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपण कव्हर करू. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज म्हणजे दिव्यांगजन ह्यांच्याकडनं हे एम्प्लॉयमेंट नोटीस आलेली आहे. इथे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे www.niepid.nic.in आणि टेलिफोन नंबर आणि फॅक्स नंबरसुद्धा दिलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज दिव्यांगजन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मनोविकास नगर, सिकंदराबाद. ISO 9001:2015 इन्स्टिट्यूशन. तर ISO प्रमाणित संस्था आहे. एम्प्लॉयमेंट नोटीस. द इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज म्हणजे दिव्यांगजन, an autonomous body under the Ministry of Social Justice and Empowerment invites applications in the prescribed format from the eligible candidates for the following regular post to be filled on the direct recruitment basis at NIEPID सिकंदराबाद. डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेसनुसार इथे ह्या जागा भरल्या जाणार आहेत. नेम ऑफ द पोस्ट, रेग्युलर पोस्ट टू बी फिल्ड ऑन द डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस. हे रेग्युलर पोस्ट आहे. ज्युनियर स्पेशल एज्युकेशन टीचर लेवल 6-7 CPC मिळणार आहे. एक पोस्ट आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे आणि 30 वर्षाचं वय. ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन तुमचं झालेलं पाहिजे ऑर इक्विव्हलंट विथ 2 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ चिल्ड्रेन विथ मेंटल रिटार्डेशन किंवा BEd इन स्पेशल एज्युकेशन किंवा BRSMR विथ स्पेशलायझेशन इन स्पेशल एज्युकेशन दिलंय. RCR रजिस्ट्रेशन ॲज पर्सनल प्रोफेशनल इन स्पेशल एज्युकेशन. ह्यामध्ये ही एकच पोस्ट आहे, ज्युनियर स्पेशल एज्युकेशन टीचर. पुढच्या पोस्ट बघूया. द इन्स्टिट्यूट also invites application in the prescribed format from the eligible candidates for the following post to be filled on contractual basis at NIEPID Sikandarabad and its CRCs located at दावणगिरी, नेल्लोर and राजनांदगाव या 3 ठिकाणी यांचे CRCs लोकेटेड आहेत, संस्था आहेत. तिथे ह्या जागा भरल्या जाणार आहेत. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वर ह्या जागा आहेत अवेलेबल झालेल्या. NIEPID सिकंदराबाद यांच्याकडनं हे पोस्टिंग तुमचं होणार आहे. असिस्टंट प्रोफेसर इन पेडियाट्रिक्स एक जागा आहे. मॅक्झिमम एज 56 years दिलेला आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन अ पोस्ट ग्रॅज्युएट इन मेडिकल डिग्री, MD in pediatrics for a recognized university, 4 years teaching and or research experience in the subject, especially after post-graduation qualification. Then experience of working in mental retardation clinic or with handicapped children. सेकंड पोस्ट आहे इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन ऑफिसर एक जागा आहे. डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पदवी झालेलं पाहिजे. डिग्री इन लायब्ररी सायन्स, 10 years एक्सपिरियन्स इन रिझनेबल कॅपॅसिटी इन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी. तर एक्सपिरियन्स इन डॉक्युमेंटेशन अँड प्रिपरेशन ऑफ मोनोग्राफ्स, बिब्लिओग्राफीज अँड ॲब्स्ट्रॅक्ट्स 75,000 तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर इन रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजीची पोस्ट आहे. 2 years MPhil इन क्लिनिकल सायकॉलॉजी ऑर रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स. ह्यांच्याकडनं तुमचं MPhil झालेलं असलं पाहिजे किंवा PhD इन
in child, experimental, community, social, educational, psychology as per the requirement of the particular position available for recruitment. Lecturer in vocational counseling, employment, master's degree in social work or MA in social science or MA in special education. तर यापैकी कुठल्याही स्ट्रीममध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे किंवा डिप्लोमा इन व्होकेशनल रिहॅबिलिटेशन, 2 years experience in working in the field of disability and rehabilitation, should possess valid RCI certification. यासाठी पेमेंट 60,000 मिळणार आहे. रिहॅबिलिटेशन थेरपिस्टची जागा आहे. बॅचलर्स डिग्री इन मेंटल रिटार्डेशन, बॅचलर डिग्री इन रिहॅबिलिटेशन थेरपी, बॅचलर डिग्री इन रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस. 50,000 पेमेंट आहे. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन, स्टेनोग्राफरची जागा आहे. यासाठी त्यांनी 10वी आणि टायपरायटिंग 40 वर्ड्स पर मिनिट, शॉर्ट हँड 100 वर्ड्स पर मिनिट. 35,000 सॅलरी आहे. ॲटलिस्ट 3 years एक्सपिरियन्स त्यांनी मागितला. ग्रॅज्युएट विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द पेपर्स. रिसेप्शनिस्ट कम टेलिफोन ऑपरेटरसाठी 10वी, टायपरायटिंग 30 वर्ड्स, 1 year experience of operating electronic PABX telephone system, should be fluent in speaking Hindi, Telugu and English, knowledge of Hindi typewriting. 25,000 सॅलरी मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर मेडिकल PMR1, इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे MBBS, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और डिप्लोमा इन PMR पेडियाट्रिक्स, रजिस्ट्रेशन विथ MCI, 2 years experience and desirable qualification PhD in the field of rehabilitation. सगळ्या जागा जवळजवळ रिहॅबिलिटेशन आणि डिसॅबिलिटीसाठीच आहेत. मॅक्झिमम एज 56 years आहे. 75,000 पर मंथ तुम्हाला मंथली कन्सॉलिडेटेड रिम्युनरेशन मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर स्पेशल एज्युकेशन, मास्टर्स डिग्री विथ एड स्पेशल एज्युकेशन, फुल टाइम कोर्स इन एनी कॅटेगरी recognized by RCI, registration with RCI, minimum 5 years experience in teaching, research in related field, 56 years age and 75,000 salary, orientation and mobility instructor, a degree with diploma in orientation and mobility instruction, B.Ed, PG diploma in special education or equivalent, 2 वर्षाचा अनुभव, registration with RCI, 56 years maximum age and 45,000 salary. असिस्टंट प्रोफेसर आहे PMR, इसेन्शियल क्वालिफिकेशन MBBS, PG डिग्री डिप्लोमा इन PMR पेडियाट्रिक्स, registration with MCI, 2 years experience, desirable PhD in rehabilitation of persons with disabilities, 56 years maximum age, 75,000 consolidated salary, remuneration means salary. असिस्टंट प्रोफेसर स्पीच 1, स्पीच थेरपीमध्ये आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, फुल टाइम कोर्स इन स्पीच अँड हिअरिंग, मॅक्झिमम एज 56 years, 75,000 सॅलरी. प्रोस्थेटिस्ट अँड ऑर्थोटिस्ट एक जागा आहे. डिग्री इन प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक form the recognized institute, registration with RCI, minimum 2 years relevant experience, 56 years age, 50,000 salary, lecturer in occupational therapy, masters in occupational therapy from recognized institute, 3 years experience, 56 years age and 60,000 salary. असिस्टंट आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, पदवी तुमचं झालेलं असलं पाहिजे, with a knowledge of computer and 2 years experience in administrative work in government department किंवा reputed organization, 56 years age and 45,000 salary. Special educators O&M instructor, graduation with diploma, B.Ed, PG diploma in special education or equivalent, 2 years relevant experience, M.Ed in special education, 56 years age, 45,000 salary. Vocational instructor आहे हायर सेकंडरी विथ डिप्लोमा इन व्होकेशनल ट्रेनिंग, टी B.Ed, PG diploma in special education, equivalent course recognized by RCI, 2 years experience, graduation with diploma in vocational training, 56 years age and 45,000 salary.
त्यानंतर आहे डिरेक्टर, इसेन्शियल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन स्पेशल एज्युकेशन एनी अदर डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 62 इयर्स एज अँड 90,000 सॅलरी. इथे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे इन रिसर्च ऑर रिहॅबिलिटेशन और डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये PhD सुद्धा मागितलेला आहे. फ्रेशर्ससाठी देखील काही जॉब आहेत. असिस्टंट प्रोफेसर PMR, MBBS, PG डिग्री, डिप्लोमा इन PMR पेडियाट्रिक्स, रजिस्ट्रेशन विथ MCI, 2 years experience, 56 years age, 75,000 salary. Assistant professor clinical psychology, MPhil in clinical or rehabilitation psychology, full-time course, registration with RCI, 5 years experience. 56 years age, 75,000 salary. Assistant professor, master's degree with MEd, and 56 years age and 75,000 salary. A lecturer in occupational therapy, masters in occupational therapy with 3 years experience in teaching research in the field of rehabilitation. 56 years age and 60,000 salary. Lecturers physiotherapy, masters in physiotherapy from a recognized institute, 3 years experience in teaching, research and in related field, 56 years age, 60,000 salary, administrative officer, postgraduate degree or MBA from recognized university, and 56 years age and 50,000 salary, accountant, commerce graduate from recognized university with hands-on knowledge of computer and tele. 45,000 salary आहे. Special educators, OM instructor, graduation with diploma, B.Ed, PG diploma in special education or equivalent, 56 years age and 45,000 salary, up to 56 years. म्हणजे मॅक्झिमम एज त्यांनी दिलेला आहे. व्होकेशनल इन्स्ट्रक्टर, हायर सेकंडरी with diploma in vocational training, D.Ed, B.Ed, PG diploma in special education equivalent course recognized by RCI, and 56 years age, 45,000 salary. Graduation with diploma in vocational training. Assistant 1, graduate from recognized university and 2 years experience in administrative works in government department or government department or reputed organization. 56 years up to 56 years age, maximum age 56 years आहे आणि 45,000 सॅलरी. क्लर्क 1, हायर सेकंडरी 12वी झालेलं असलं पाहिजे, टायपिंग स्पीड 35 वर्ड्स अँड 2 years एक्सपिरियन्स इन कन्सर्न एरिया. मॅक्झिमम एज 56 years, 25,000 सॅलरी. क्लिनिकल असिस्टंट BSc and 2 years experience, registration with MCI, maximum age 56 years, 50,000 salary. Clinical assistant साठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्ली इंटरव्हेन्शन, बॅचलर इन ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर इन रिहॅबिलिटेशन सायन्स, B.Ed स्पेशल एज्युकेशन इन इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज, यामध्ये यापैकी कुठल्याही याच्यात तुमचं शिक्षण झालेलं असलं तर तुम्ही इलिजिबल आहात. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स आपण वाचून घेऊ. द ॲप्लिकंट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. All applicants must fulfill the essential qualifications for the post and other conditions stipulated in the notification as on the last date for receipt of application. शेवटची जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असलं पाहिजे. क्वालिफिकेशन ज्या क्रायटेरियाज आहेत ते तुम्ही जर फुलफिल करत असाल तर यासाठी जरूर प्रयत्न करा. The candidates selected on the direct recruitment for the regular post only will be governed by the provisions of the new pension scheme introduced by the government of India. यामध्ये जास्त जागा नाही आहेत. रेग्युलर पोस्टमध्ये 1 किंवा 2च जागा आहेत. त्यामुळे त्या जागांसाठी त्यांनी न्यू पेन्शन स्कीम त्यांना लागू होणार आहे असं सांगितलंय. बाकीच्या सगळ्या जागा ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहेत. द ॲप्लिकंट्स सर्व्हिंग इन गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑटोनॉमस बॉडीज मस्ट सेंड देअर ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनल. These institute employees are also required to submit that application through proper channel. तर तुम्ही कुठे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये काम करत असाल तर तुमच्या ऑफिसकडून तुम्ही हे ॲप्लिकेशन भरायचं आहे. The envelope containing the application should be superscribed as application for the post of. तर जे एनव्हलपमध्ये तुम्ही हा फॉर्म पाठवणार आहात ॲप्लिकेशन फॉर्म, त्या एनव्हलपच्या वरती लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. कुठल्या पोस्टसाठी तुम्ही करता ते लिहायचं आहे, रेग्युलर किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल. ऑल्सो द पोस्ट अप्लाइड फॉर अँड सिरियल नंबर, कुठली पोस्ट आहे त्या पोस्टचा सिरियल नंबर लिहायचा.
as per notification should be clearly mentioned in the application form in the space provided and should also clearly indicate the institute, center, रेग्युलर कॉन्ट्रॅक्च्युअल फॉर विच ॲप्लिकेशन इज बीइंग सबमिटेड. कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता त्याविषयी मेन्शन करायचं आहे. ॲप्लिकेशन्स दॅट आर रिसिव्ड विदाउट सच इंडिकेशन आर लायबल टू बी रिजेक्टेड. जर असं तुम्ही माहिती दिली नाही ॲप्लिकेशन, जो फॉर्म तुम्ही पोस्टाचं जे पाकिट पाठवणार आहे त्याच्यावरती इंडिकेट करायचं की ह्या पोस्टसाठी आणि ह्या सिरियल नंबर आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे का, रेग्युलरसाठी करताय, हे सगळं तुम्ही इंडिकेट करायचं आहे, लिहायचं आहे पोस्टाच्या पाकिटावर. आणि जर तुम्ही असं लिहिलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. द filled in applications in the prescribed format along with the self-attested copies of certificates in support of educational qualifications, experience, caste, disability, etc. should reach the director NIPID सिकंदराबाद बाय 14/6/2023. तर तुमचे ॲप्लिकेशन्स प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये पाठवायचे आहे. त्यानंतर अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट, सगळ्या सर्टिफिकेटच्या सेल्फ कॉपीज काढायच्या, त्या सेल्फ अटेस्टेड करायच्या म्हणजे सही करायची. त्यावरती त्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सगळे सर्टिफिकेट्सच्या फोटोकॉपीज तुम्ही जोडायच्या आहेत. Applications issued last date incomplete or not in prescribed format and not mentioning the post applied along with a serial number, regular, contractual will not be considered. तर ॲप्लिकेशनवरती लेट पाठवायचं नाही आहे, इनकम्प्लीट पाठवायचं नाही आहे किंवा प्रिस्क्राईब फॉर्मॅट त्यांनी जो दिला आहे त्या फॉर्मॅटमध्येच ते पाठवायचे आहेत. तर त्याविषयी आणि त्या पोस्टाच्या पाकिटावरती सिरियल नंबर लिहायचा, रेग्युलर, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते लिहायचं. तर हे सगळं लिहायचं. आणि नो कॉरस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन इन दिस रिगार्ड. त्यात काही चुका झाल्या तर तुम्हाला पत्रव्यवहार करता येणार नाही त्यांच्याशी. मिअर पजेसिंग द एज्युकेशनल क्वालिफिकेशन विल बी एंटेल एनी कॅन्डिडेट अ राईट टू बी कन्सिडर्ड इलिजिबल फॉर द पोस्ट. तर त्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे सगळं क्वालिफिकेशन आहे, याचा अर्थ हा नाही की तुम्ही पोस्टसाठी कन्सिडर तुम्हाला केलं जाईल. The final list of the candidate called for interview written test is based on the short listing of candidates by a duly constituted screening committee. तर तुम्हाला आधी तुमचं सगळ्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आणि रिटर्न टेस्टसाठी बोलावलं जाईल. ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कम्युनिकेटेड अँड नो एंट्रीम कॉरस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन्ड. फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांशीच संपर्क साधला जाईल आणि इतर विद्यार्थ्यांनाशी पत्रव्यवहार केला जाणार नाही. द कॅन्डिडेट शुड पॉझेस व्हॅलिड RCI MCI रजिस्ट्रेशन ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर ऑल द पोस्ट एक्सेप्ट सिरियल नंबर 2/6/16, 25, 26, 29 अँड 30 कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट. तर RCI आणि MCI नंबर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही व्हॅलिड नंबर असला पाहिजे आणि तो तुमच्याकडे असला पाहिजे असं ते म्हणतात. RCI आणि किंवा MCI नंबर. एज, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स विल बी रेकन्ड ॲज ऑन द लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. यांची जी लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे त्या डेटपर्यंत तुमचं एज, तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लीट असलं पाहिजे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. ह्या सगळ्या क्वालिफाईंग ज्या क्वालिटीज आहेत त्या तुम्ही पूर्ण करत असाल तरच यासाठी अप्लाय करा. Legible copies of all certificates must be attached with the application. सगळ्या सर्टिफिकेटच्या कॉपीज, झेरॉक्स कॉपीज तुम्ही अटॅच करायच्या ॲप्लिकेशन सोबत. रिलॅक्सेशन जर गव्हर्नमेंट नियमानुसार इथे मिळणार आहे SC ST OBC कॅटेगरीसाठी तर त्याविषयीचं सर्टिफिकेट देखील तुम्ही अटॅच करायचं आहे. डिमांड ड्राफ्ट नॉन रिफंडेबल ऑफ ₹500, 500चा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ड्रॉन ऑन any nationalized bank in favor of director. NIPID should be submitted along with the application. ॲप्लिकेशनच्या सोबत ₹500चा डिमांड ड्राफ्ट देखील पाठवायचा आहे. नो फीज प्रिस्क्राईब फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST विमेन PH कॅटेगरी. तर ह्या कॅटेगरींना फीस नाही आहे. द कॅन्डिडेट शुड क्लिअरली मेन्शन देअर नेम. तुमचं नाव तुम्ही क्लिअरली लिहायचं आहे आणि पोस्ट, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, ॲट द बॅक साईड ऑफ DD. DDच्या मागच्या साईडला नाव आणि पोस्ट लिहायची आहे. द ॲप्लिकेशन नॉट अकॉम्पनीड बाय रिक्वायर्ड DD
or the application that are received without specifying the post applied for will not be considered. ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही डी ऍप्लिकेशन सोबत पाठवला नाही किंवा तुम्ही पोस्ट व्यवस्थित मेन्शन केलेली नसेल तर तुमचं ऍप्लिकेशन रद्द केलं जाईल. द इन्स्टिट्यूट रिझर्व द राईट टू एक्सेप्ट ऑर रिजेक्ट द ऍप्लिकेशन विदाउट असाइनिंग एनी रिझन. इन्स्टिट्यूट स्वतःकडे आपले काही हक्क राखून ठेवते आहे. The alternations and modification to the notification terms condition will be issued by way of addendum notification on the institute's website. वेबसाईटच्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट द्यायची आणि अपडेट्स चेक करायचे. The pay and allowances are admissible as per rules of institute for regular post. रेग्युलर पोस्टसाठी काही अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. ऑल एज्युकेशनल प्रोफेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन शुड बी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुमचं जे एज्युकेशन आहे ते रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं झालेलं पाहिजे. आणि द रेलेव्हंट एसेन्शियल एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट स्पेसिफाईड शुड बी द एक्सपिरियन्स एक्वायर्ड आफ्टर ऑब्टेनिंग द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स रिक्वायर्ड फॉर द पोस्ट. शिक्षण संपल्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला पाहिजे. The selection procedure for Group A post will be as per NIPID norms. Selection procedure त्यांच्या गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे होईल. For all contractual posts, the term of appointment shall ordinarily be for an initial period of not exceeding 3 years. सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट ह्या 3 वर्षासाठी भरल्या जाणार आहेत. एक्सटेंडेबल अप टू मॅक्झिमम ऑफ 5 years. त्यानंतर एक्सटेंड होऊ शकतात 5 वर्षापर्यंत. Tenure of appointment on contract of retired employees should be maximum up to age of 65 years. आणि जर तुमचं एज 65 years होणार असेल तर त्यावेळेस तुमचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होईल. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी गव्हर्न बाय द रूल्स ऑफ NIPID. तुम्हाला NIPIDच्या नियमानुसार सिलेक्शन तुमचं होणार आहे. द रिझर्वेशन पॉलिसी विल बी स्ट्रिक्टली फॉलोड ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स. तर शासकीय गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे रिझर्वेशन पॉलिसी सुद्धा फॉलो केली जाणार आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे जे इलिजिबल आहेत, भरपूर यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यामुळे जे जे इलिजिबल आहेत, जे जे क्वालिफाय करतायत त्या सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. या सुंदरशा पॉझिटिव्ह नोटसह आपण आजचं हे जे नोटिफिकेशन आहे ते इथेच क्लोज करत आहोत. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.